4 महिन्यात पूर्ण होणार होतं हे काम, अजूनपर्यंत तसंच आहे. इव्हन बाईकवाल्यांना तर खूपच त्रास भाई. ते लोक म्हणजे घरातून निघताना आंघोळ करायची आणि घरी पोहोचल्यासोबत सुद्धा आंघोळ करायची, असं काही तर त्यांचा क्रम असेल. करतोय हा आपला जुना जो मिरर आहे त्याच्यावरती हा इन्स्टॉल होणार आहे. ही सगळी वायर, इथून आपल्याला पूर्ण विजिबिलिटी मिळेल. आणि ADS तन्मयचा ब्रँड. इकडे एक बॅक कॅमेरा आहे, हा बघा, हा इथे लावलाय बॅक कॅमेरा, जो की बॅक साईडचं पूर्ण दाखवणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. आपण बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतोय आणि मी सध्या बिझी असल्यामुळे गाडीवरती जास्त नाहीये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी एक फोटोग्राफर आहे, त्यामुळे मी एक वेडिंग शूट मध्ये थोडंसं बिझी आहे. त्यामुळे मला माझा वेळ तिथे घालवावा लागतोय. त्यामुळे गाडी थोडीशी आपली लोकल ट्रिपवर आहे. आज मला वेळ आहे म्हणून मी आज निघालोय आणि आपण आज लोकल ट्रिप करणार आहोत. मी जस्ट सामान जे आहे ते लोड केलंय आणि थोड्याच वेळात मी आता 40 किलोमीटरची ट्रिप आहे. त्यामुळे ती ट्रिप करून आपण एक गाडीचं पण थोडंसं काम आहे, कदाचित ते करायला जाऊ. आता गाडी कशी खाली होते त्याप्रमाणे आपण बघूयात. मी जस्ट निघालोय आणि हायवेला लागलोय. बघू शकता आपली गाडी लोकल ट्रिप करते आणि बऱ्यापैकी चालते, म्हणजे जास्त चालत नाहीये कारण की मी अवेलेबल नाहीये. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी ड्रायव्हर वगैरे अजून पाहिलेला नाहीये आणि सध्या इच्छाही होत नाहीये कारण की आपला बिझनेस नवीन आहे. तर नवीन बिझनेस बद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची, त्यामुळे मी ड्रायव्हरच्या वगैरे हातात गाडी देत नाहीये. आपल्या जेव्हा आपल्याला थोडीशी बिझनेसची चांगली माहिती होईल तेव्हा आपण ड्रायव्हर वगैरे ठेवू शकतो, पण आता सध्या मी ती रिस्क घेत नाहीये. आणि म्हणून मग गाडी बऱ्यापैकी उभी नसते. 4 ते 5 दिवसांनी का होईना ट्रिप होतेच. आता सगळी कामं चालू आहेत रस्त्याची. 4 महिन्यात पूर्ण होणार होतं हे काम, अजूनपर्यंत तसंच आहे. काय कशात काय ताळमेळ नाही, पूर्ण रस्ता घाण, सगळ्यांची गैरसोय. इथून गाड्या रॉंग साईडने जात आहेत आणि सगळं काही राम भरोशेच चाललेलं आहे. लिटरली राम भरोसे चाललंय. कोणाचं कशात काय ताळमेळ नाही. गोष्टी तशाच रस्त्यावरती ठेवलेल्या आहेत आणि ते कामं चालली आहेत असं म्हणतात, पण काय पुढे होताना दिसत नाही, हालचाल काय दिसत नाही. आणि धुळीचं प्रमाण पण किती वाढलंय बघा, पूर्ण धूळ झाली सगळीकडे. बघा गाड्या बघा कशा चालल्यात. आपली गाडी AC आहे त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही, आपण थोडंसं रिलॅक्स मध्ये चालतो. पण बाकीच्यांना बिचाऱ्यांना धुळीचा त्रास आणि सगळ्या गोष्टी, इव्हन बाईकवाल्यांना तर खूपच त्रास भाई. ते लोक म्हणजे घरातून निघताना आंघोळ करायची आणि घरी पोहोचल्यासोबत सुद्धा आंघोळ करायची, असं काही तर त्यांचा क्रम असेल. ॲज युजल ट्रॅफिक लागलेली आहे. आपण आता माणकोलीला पोहोचलोय. इथे तर बघा ट्रॅफिक फुल लॉन ट्रॅफिक आहे, म्हणजे उगच नाही याला ट्रॅफिकचा हब म्हणत. मागे पण पूर्ण ट्रॅफिक होती आणि आपल्या लेनला पण पूर्ण ट्रॅफिकच आहे. पूर्ण गाड्या उभ्या आहेत. इथे मला इथेच जायचं आहे. हे जे दिसतंय ना, इकडेच जायचं आहे. इथून खालून रस्ता होता पण तो पण बंद केला त्यांनी. आता पुढून जाऊन असं युटर्न पण इथून बराच लांबून आहे. ते रस्त्याच्या कामांमुळे ना एवढा प्रॉब्लेम होतोय सध्या, म्हणजे एकदम कन्व्हिनियंट गोष्टी होत्या त्या आपण एकदम डिफिकल्ट करून टाकल्यात. सगळ्यांचा एक प्रॉब्लेम झालाय की सगळ्यांना घाई असते, त्यामुळे ही लेन ती लेन त्याच्या गोष्टी आहेतच. पण साधे रस्ते होते ते पण बंद करून टाकलेत आणि ते पुढून वगैरे युटर्न वगैरे दिलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता इथे काहीतरी वेगळंच चाललंय. कोण युटर्न मारतंय, कोणाची गाडी बंद पडली आहे. सगळ्या गोष्टी एकदम सावळा गोंधळ असतो. तुम्हाला एक गंमत सांगतो. इथून आलो मी आता. हे मागे माझ्या मुंबई आहे, इकडे नाशिकला जाणारा रस्ता आहे. इथून आलो पण मला 2 ते 3 किलोमीटर जावं लागलं फक्त युटर्न मारायला. आणि मला जायचं इकडे, म्हणजे इथून मी असं जाऊ शकत होतो, पण कामं चालू असल्यामुळे आणि लोकांना शिस्त नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा खोदून ठेवल्यात. लिटरली JCB लावून खोदून ठेवल्यात.
आणि मला असं जायचं सोडून मी पूर्ण 3 ते 4 किलोमीटरचा एक फेरा मारून आलोय. आणि ठिकठिकाणी पोलीस आहेत त्या गोष्टींसाठी की रूल पाळले पाहिजे. बघा पाडून वगैरे ठेवले लोकांनी खाली. म्हणजे डिसिप्लिन तर पाळायचंच नाही, सगळ्यांना घाई असते त्यामुळे सगळे एकमेकांचं पण नुकसान करतात, वेळेचं पण नुकसान करतात. म्हणजे ज्या गोष्टीला मला 5 मिनिटं लागणार होते त्या गोष्टीसाठी मला इथे अर्धा तास गेला. आता इथून मी आतमध्ये जातोय. या मला कंपाऊंडमध्ये जायचं आहे आणि हायवेच्या बाजूलाच आहे. इथून कंपनी 2 मिनिटावर आहे. इथे जस्ट आता पोहोचलोय. पेपर सबमिट केले. गाडी उभी आहे आपली, मस्त धुतली त्यामुळे एकदम टकाटक वाटते. सामान काढून घेऊयात, त्यांना डिलिव्हर करूयात आणि इथून निघूयात. जस्ट आता इथे थांबलोय. एक 10-15 मिनटात आपली गाडी म्हणजे खाली होईल. आणि ॲक्च्युली माझं आजचं काम असं आहे की मी डॅशकॅम ऑर्डर केला होता. आपला मित्र आहे तन्मय, तर त्याचा हा न्यू बिझनेस आहे. तो हे गॅजेट सगळे इम्पोर्ट करतो आणि त्यांनी माझ्यासाठी, मी त्याला बऱ्याच दिवसांपासून सांगितलं होतं, मी मागच्या पण ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो होतो की आपल्याला डॅशकॅम लावणं गरजेचं आहे. डॅशकॅम मी मागवला होता, डॅशकॅम आलेला आहे. त्याच्यासाठीच आता मी जाणार आहे, इथून कल्याणला जाणार आहे. कल्याणला मी डॅशकॅम लावेल. मोस्टली आज मी करेल ते काम, कारण की आज तसं मी फ्री आहे. डॅशकॅम लावताना मी सगळं तुम्हाला दाखवेल आणि प्रत्येक गाडीने डॅशकॅम लावावा असं माझं मत आहे. कारण की काहीही रस्त्यावर चालताना काही इन्सिडन्स होऊ शकतो. आता तुम्हाला मी येताना दाखवलंच. बराचसा सावळा गोंधळ आहे सध्या रस्त्यावरती. रस्त्याची कामं चालू आहेत, लोकांना शिस्त नाही आहेत. एक महत्त्वाची गोष्ट अशी की मी ट्रायल पण माझ्या गाडीची झाली, म्हणजे माझी लायसन्सची ट्रायल झाली TRची. आणि त्याच्यात पण मला बरेचसे असे, मला व्लॉग नाही करता आला तिथे, पण असे नमुने भेटलेत ना तिथे. लिटरली त्यांना गेअर टाकता येत नव्हता, त्यांना गाडी चालवता येत नव्हती. ते त्यांना लायसन मिळत होते, म्हणजे ते कशाच्या बेसिसवर मिळत होते हे त्यांना माहिती. पण लिटरली एकदम वाईट अनुभव मला तिथे आला. तर हे सगळं बघता आपण डॅशकॅम लावलेला बरा, किंवा काही झालं चुकी आपली असो नसो, आपल्याकडे एक प्रूफ राहतो की त्यावेळेला नक्की काय झालं होतं. तर बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा असा तो डॅशकॅम आहे. तर तो लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच त्याचे काय काय फीचर्स आहेत. आणि माझ्या मनासारखा मला मिळाला, कारण की त्यामध्ये ॲपल कारप्ले वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर इथून निघू आणि तिकडे जाऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी लावणार आहोत. आता गाडी खाली व्हायला किती वेळ लागतो, आता लंच पण कदाचित झाला असेल त्यांचा. जस्ट मी आलोय आता, बघू शकता तुम्ही. मी इथे आता इन्स्टॉल करतोय. हा आपला जुना जो मिरर आहे त्याच्यावरती हा इन्स्टॉल होणार आहे. ही सगळी वायरिंग आणि नीट बघाल तर हे बघा, इकडून मी दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आपला एक मिरर एक कॅमेरा या साईडला असणार आहे आणि एक कॅमेरा इकडे, म्हणजे आपल्याला पूर्ण विजिबिलिटी इथून मिळेल. इथून आपल्याला पूर्ण विजिबिलिटी मिळेल. आणि आपल्याला बॅक कॅमेरा पण लावायचा आहे, जो कंटिन्यू 24/7 चालू राहील. तर हा माझा पार्किंगचा कॅमेरा आहे आणि हा मला इकडे कुठेतरी ॲडजस्ट करायचा, जो दिसला नाही पाहिजे. बघा, नाईट विजन कॅमेरा आहे मस्त. ही पूर्ण वायरिंग फिरेल अशी. बघा, ह्या गाडीला पण लावायचं आहे, त्या गाडीला पण लावायचं आहे. आता आपण चेक करतोय सगळं. सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे, काय काय गोष्टी आहेत. इथे बघू शकता ॲपल कारप्ले आपल्याला इथे मिळतंय. अँड्रॉइड ऑटो पण आहे, म्हणजे माझ्याकडे ॲपल कारप्ले का, तर माझ्याकडे ॲपल आहे म्हणून मी बोलतोय. नंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही पॉज करून ही व्हिडिओ बघू शकता. काय 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 गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. हे असं कायचं असेल, म्हणजे मला मॅप वगैरेसाठी पण बरं पडेल. आणि 4K रेकॉर्डिंग क्लेम करतोय हा. तर प्रोडक्ट चांगला आहे म्हणून मी बऱ्याच दिवसांसाठी थांबलो होतो. आता हा चांगला प्रोडक्ट आहे तर मग मी चेकआउट करून बघतो. बघूयात, आता स्टार्ट करूयात. पूर्ण असं झालेलं नाही अजून. ADS तन्मयचा ब्रँड. नो मेमरी कार्ड, आपल्या मेमरी कार्ड टाकावं लागेल. आणि हे बघा, पूर्ण रेकॉर्डिंग येते. इथून वायरिंग खालून सगळी घ्यायला लागली आहे.
इथून वरून अशी वायरिंग पूर्ण अशी घेऊन अशी मागे पण जाणार आहे. इकडून पूर्ण वायरिंग फिरून अशी इकडून सगळी जाऊन इकडे एक बॅक कॅमेरा आहे. हा बघा, हा इथे लावला आहे बॅक कॅमेरा, जो की बॅक साईडचं पूर्ण दाखवणार. त्याचं कनेक्शन व्हायचं बाकी आहे अजून. आणि हा एक बॅक कॅमेरा आहे माझा, मग अशी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे हा एक आणि हा एक. ह्या सेफ्टी वाईज सगळ्या गोष्टी चालू आहेत. कॅमेरा त्या ॲपल कारप्लेला कनेक्ट झाल्यामुळे माझा आवाज गेला, तर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो आहे. हा बॅक कॅमेरा आहे, हा फ्रंट कॅमेरा आहे आणि इकडे माझं सगळं मॅप वगैरे सगळं चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बॅक कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा आपण चेक करू शकतो. हे आता फ्रंट कॅमेरा आहे, हे दोन्ही पण बाजू आहेत. हा बॅक कॅमेरा आहे, ह्याला आपण खालीवरती ॲडजस्ट करू शकतो पूर्णपणे. आणि त्यामध्ये फ्रंटला पण हा सेम फीचर आहे आणि दोन्ही पण आपण एक वेळेस बघू शकता. हे बघा खालीवरती होते सगळं काही आणि एकदम इझी टू यूज आहे. जास्त गोष्टी आता मी बरेच दिवस झाले यूज करतो आहे. हा व्हिडिओ मी बराच लेट आज अपलोड करतो आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण लावूनसुद्धा काम करू शकतो, गाडी चालू शकतो. आणि इथे ॲपल कारप्ले ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे सगळे फीचर्स मिळतात, ज्याच्यात तुम्ही आपलं मॅप लावू शकता किंवा मॅपलचं सुद्धा मॅप आहे ते सुद्धा लावू शकता. हे खूप कन्व्हिनियंट पडतं. इथे बघा माझ्या मोबाईलमधले सगळे फीचर्स तिथे तुम्हाला दिसत आहेत. इन शॉर्ट एकदम मस्त असं प्रोडक्ट आहे आणि त्याची कनेक्टिव्हिटीसुद्धा एकदम सोपी आहे. आपण जिथे कार चार्जर लावतो, सिगरेट लायटर लावतो, तिथे आपण एकदम इझिली त्याला लावू शकतो. त्याचं कनेक्शन असं केलेलं आहे पूर्णपणे.